नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टॉपिकचं नाव आहे गडणी व्यवसाय 38. प्रश्न पहिला. सोबतच्या आकृतीतील खोके खालीलपैकी कोणत्या पर्यायातील घडणीपासून तयार होणार नाही? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी घडण दिलेली आहे. घडण म्हणजे थोडक्यात बॉक्स आणि या खोक्यापासून या घडीवर जर आपण हा बॉक्स दुमडला तर यापासून खोकं या ठिकाणी तयार झालं पाहिजे. मग त्याला आपण घडण म्हणतो. मग आता पर्याय क्रमांक 1 मध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एकूण 6 बॉक्स आहेत. म्हणजे या 6 बॉक्सपासून घडण तयार होईल किंवा खोकं तयार होईल. पर्याय क्रमांक 2 पासून सुद्धा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 बॉक्स आहेत. म्हणजे या ठिकाणी घडण तयार होणार. पर्याय क्रमांक 3चा जर आपण विचार केला 1, 2, 3, 4. आता ही 4 जे बॉक्स आहेत ते एका आकाराचे आहेत आणि वरचा आणि खालचा हे जे 2 बॉक्स आहेत तर हे वेगवेगळ्या आकाराचे आहेत. म्हणजे या घडणीपासून खोकं तयार होणार नाही आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीनं खोकं या बॉक्सपासून तयार होणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 बघितला तर या पर्याय क्रमांक 4 मधील घडणीपासून सुद्धा खोके तयार होईल, जे आपल्याला आकृतीत दाखवलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 घडणीपासून खोके तयार होणार नाही. म्हणून आपलं पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकृतीमध्ये दाखवलेला आपल्याला जे खोकं आहे ते घनाकृती आहे आणि या ठिकाणी ही आयताकृती बॉक्स आहेत. म्हणून या घडणीपासून आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे खोके तयार होणार नाही. प्रश्न दुसरा. सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या ए पृष्ठभागासमोर कोणता पृष्ठभाग येईल? एच्या समोर कोणता पृष्ठभाग येणार? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बी, सी, डी आणि ई हे 4 भाग या ठिकाणी एकमेकांच्या शेजारी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर एच्या समोर एफ हा भाग येणार. एच्या समोर एफ येईल कारण की एक घर सोडून या ठिकाणी बीच्या समोर आपल्याला डी येईल, सीच्या समोर ई आणि एच्या समोर एफ हा पृष्ठभाग येईल. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. एच्या समोर एफ हा पृष्ठभाग येईल. कारण की ज्यावेळेला आपण ही घडण आपण बंद करणार त्यावेळेला ए आणि एफ हा वरचा आणि खालचा भाग असेल. म्हणजे एच्या समोर एफ येणार. प्रश्न तिसरा. सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या समोरासमोरील पृष्ठभागांना सारखा रंग दिल्यास पी पृष्ठभागास दिलेला रंग कोणत्या पृष्ठभागाला येईल? पी पृष्ठभागाला दिलेला रंग कोणत्या पृष्ठभागाला येईल? म्हणजे या ठिकाणी खोक्याच्या समोरासमोरील पृष्ठभागांना सारखा रंग द्यायचा आहे. म्हणजे जो रंग पीला देणार तोच रंग त्याच्या पुढच्या खोक्याला असेल, त्याच्या पुढच्या पृष्ठभागाला असेल. विद्यार्थी मित्रांनो, पी आणि आर हे या ठिकाणी एकमेकांच्या समोरासमोर येतील. म्हणजे पीला जो रंग असेल तोच रंग आरला असेल. क्यूला जो रंग असेल तोच यसला असेल कारण की क्यू आणि यस एकमेकांच्या समोर असतील. टीला जो रंग असेल तो रंग यूला असेल कारण की यू आणि टी हे सुद्धा एकमेकांच्या समोर असतील. म्हणून पी पृष्ठभाग त्याच्यासमोर आर असणार आहे. त्याच्या पृष्ठभागाला आपण आर रंग देणार. म्हणजे जो पीला असेल तोच रंग आरला असेल. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पीच्या समोर आर असेल. प्रश्न चौथा. कोणत्या पर्यायी आकृतीच्या घडणीतून घन आकाराचे खोके तयार होईल? विद्यार्थी मित्रांनो, घन आकाराचं खोकं, घन हा चौरसाकृती असतो म्हणजे सर्व बाजू समान लांबीच्या असतात. तर आपण या ठिकाणी जर विचार केला तर सर्व बाजू समान लांबीच्या आहेत. म्हणजे जी घडण आपल्याला दाखवलेली आहे त्यातला वरचा भाग, खालचा भाग आणि बाजूचे सर्व 4ही भाग समान आकाराचे आहेत. अशी घडण आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते आणि याच घडणीपासून आपल्याला घन आकाराचं खोकं तयार करता येईल. कारण की बाकीचे काही आयताकृती आहेत. या ठिकाणी हे सगळे जे घडण आहेत सगळ्या घडणी आयताकृती आहेत आणि त्यांचा जो वरचा आणि खालचा भाग आहे तो काही प्रमाणात वेगळा आहे. पण पर्याय क्रमांक 3 जर बघितला आपण तर सगळे भाग हे सारख्याच आकाराचे आहे. म्हणजे आपण पर्याय क्रमांक 3च्या घडणीपासून घन आकाराचं खोकं तयार करू. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 5वा. सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या ए पृष्ठभागाच्या लगत पर्यायातील कोणता पृष्ठभाग येणार नाही? एच्या
लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही? विद्यार्थी मित्रांनो, एच्या लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही? तर एच्या लगत त्याच्या समोर जो पृष्ठभाग आहे तो एच्या लगत येणार नाही. म्हणजे एच्या समोर कोणता पृष्ठभाग आहे? तर एच्या समोर आहे एफ. म्हणजे एफ हा एच्या समोर येणार नाही. कारण की आपण एच्या लगत कोणते पृष्ठभाग येतील? एच्या लगत बी येईल, सी, डी आणि ई हे सगळे पृष्ठभाग एच्या लगत येतील. पण एच्या लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही? तर एफ येणार नाही. कारण की एफ हा एच्या समोर असेल, तो लगत नसणार. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6वा, सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या यन पृष्ठभागाच्या समोर पर्यायातील कोणता पृष्ठभाग येईल? यनच्या समोर कोणता पृष्ठभाग येईल असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर एक बॉक्स सोडून पुढचा बॉक्स हा एकमेकांच्या समोर येतो. म्हणजे यलच्या समोर असेल या ठिकाणी यन, यमच्या समोर ओ आणि एच्या समोर बी. आपल्याला प्रश्न विचारला यन पृष्ठभागाच्या समोर कोणता पृष्ठभाग येईल? तर यनच्या समोर यल येईल. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, एच्या समोर बी असेल, यलच्या समोर यन आणि यमच्या समोर ओ. 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. या पद्धतीनं घडणी या टॉपिकवरील व्यवसाय नंबर 38 कंप्लीट झाला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.